नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. याचं काय आहे, सध्या आम्हाला खूप अडचणी येत आहेत. रात्री बेरात्री ती मुलं दारू पिऊन धिंगाणा घालतात, जोर जोरात बाईक चालवतात. आता दारूचीच नशा करतायत की अजून काय करतायत हे माहित नाही, पण याला आळा बसला पाहिजे मॅडम. आणि मुख्य म्हणजे ती मुलं पुण्यात बाहेरून शिकायला आलेली आहेत. नाही, मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय, पण मला असं वाटतं की आपण हा सगळा दोष बाहेरून जी मुलं शिकायला येतात त्यांच्यावर नको टाकायला. म्हणजे त्यातली बरीचशी मुलं ही खरंच कष्टाळू आहेत, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी आहेत, आणि त्यात आपण असं बाहेरच्या शहरात आहोत, तो उपरेपणा पण त्यांच्या मनात कुठेतरी असतो, त्यामुळे ते अजूनच दबून असतात. नाही म्हणजे ते पण बरोबर आहे. आणि त्यावर आपण आळा नक्कीच घालूया. म्हणजे ती खबरदारी मी स्वतः घेते. धन्यवाद मॅडम. आणि हो, तुम्ही आम्हाला जरा सहकार्य करा. लोकांमध्ये किती ताकद आहे ही कल्याणी नगरच्या घटनेवरून तुमच्या लक्षातच आलं असेल. नक्कीच नक्कीच मॅडम. तुम्ही आलात तरी चालेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गायतोंडे. येस मॅडम. पोलिसांना सांगून सीसीटीव्हीची संख्या वाढवा. येस. आणि सगळ्यात महत्वाचं, रात्रीचा पहारा जरा कडक करा. प्रत्येक पबच्या बाहेर वय चेक केल्याशिवाय आतमध्ये एंट्री द्यायची नाही. येस मॅडम, मी तात्काळ कारवाई करायला सांगतो. एक्सक्यूज मी मॅडम, तुमच्या नावाने हे एक एनव्हलप आहे. माझ्या? हो. मॅडम, ड्रग्जवरची कारवाई थांबवा, नाहीतर तुम्ही, तुमचा मुलगा आणि तुमचं कुटुंब परत कधीच पुण्यात दिसणार नाही. ही चिठ्ठी कोणी दिली? काहीच माहित नाही मॅडम, कोणी दिली, कधी दिली, काहीच माहित नाही, पण ही तुमच्या नावाने आली होती चिठ्ठी. नावाने? हॅलो मोना, अमोल कुठे आहे ग? तो खेळतोय का? बरं बरं. नाही काही नाही, सहजच केला होता, आठवण आली म्हणून. हा चल. गायतोंडे. येस मॅडम. अर्जुनला फोन कर. येस मॅडम, मी त्यांच्याशी बोलून घेतो. अमोल, तुला काय काय आवडतं रे बाळा? मला ना चित्र खायला आवडतात. हा, पण खायला काय आवडतं? माझ्या हातचं आणि चायनीज. चायनीज आवडतं तुला? हो, पण कधी कधी बाहेरचं खाल्लं ना मग मला रागवते. ठीक आहे, मग आपण दुसरं काहीतरी खाऊयात. हा, आणि असंही तू रोज रोज थोडी ना बाहेरचं खातोस. नाही ना. चालेल, मग आता आपण आईस्क्रीम खाऊयात. चालेल. मी आलेच घेऊन. हे बघ. कसं आहे रे अमोल? एकदम मस्त काकी. अमोल, तुला जास्त फिरता नसेल ना रे? काय म्हणते काकी? मी 4 वाजता फिरून आलो. हो, पण तुझ्या आईला जास्त काम असतं ना? हो, ती कामात बिझी असते. हरकत नाही अमोल, तुला जेव्हा जेव्हा फिरायचं असेल ना तेव्हा तेव्हा तू मामीला सांग तुझ्या, ती घेऊन येईल तुला इकडं. हा, मासू तर घेऊन टाके ना मला. आम्ही सिंहगडवर जाऊन आलो आणि तिथं म्हणजे खूप 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 म्हणजे खूप प्रेम आहे. चांगलाच अपर्णाच्या ऐकण्यात आहे. अजून काय पाहिजे तुला? नको काकी, बस झालं. एवढंच खायचं, जास्त खाल्लं की आजारी पडतं. बर, चला मग जायचं का आता आपण? हो, जाऊया. मला बाहेरचं खाऊ देत नाही, म्हणून आज मला आईस्क्रीम खायला मिळालं. मला तुमच्यासोबत खूप 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 मजा आली. तू काही काळजी करू नको अमोल, तुझी मान नसली ना तरी मी आहे ना. तुला जे पाहिजे ना ते सगळं देईन मी तुला. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन कसं? हे असं?
मीच तुम्हाला तातडीनं बोलून घेतलं कारण ही चिठ्ठी कोणी आणून दिली, कधी आणून दिली, काहीच माहित नाही. इथलं सीसीटीव्ही फुटेज असेल ना आपल्याकडं? ऑफकोर्स. हां, आर्या चेक करून घेशील. येस सर. अर्जुन अरे घरच्या सगळ्यांना जीवाची धमकी दिली आहे म्हणून मला जरा काळजी करू नकोस. मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्ही योग्य ती काळजी करू. घरच्यांनी काय बिघडवलंय? मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जुन तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर लगेच बोलून घेतलं. ठीक आहे मग, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. आणि तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे कोणी नजर वर करून जरी बघितलं तरी त्याला तिथंच गाडून ठेवेल. अर्जुन सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हमी दिली हे ऐकून खूप बरं वाटलं. काय म्हणते, मला मॅडमची पूर्ण माहिती पाहिजे, पूर्ण माहिती. इथून पुढे मॅडमची सुरक्षा ही माझी जबाबदारी असेल. येस सर. थँक्यू. माझं कामच आहे मॅडम. आर्या, कलेक्टर मॅडमची सिक्युरिटीमध्ये वाढ केली पाहिजे. कसं आहे, हे ड्रग रॅकेट खूप मोठे, त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. हो सर. एक काम करा, त्यांच्या घराच्या बाहेर 2 आणि इथं 2 वेपन कॉन्स्टेबल नेमा. हो सर. आणि रेग्युलर फॉलोअप घ्यायचं. मला त्यांच्या सिक्युरिटीमध्ये कसली आहे काय नको. हो सर, नक्कीच. आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इनसिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं. त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील. काय झालं? काही नाही. आर्या, मैत्रीण आय मीन होणारी बायको म्हणून काही विचारू शकते का? अर्जुन अरे मला भीती वाटतेय. म्हणजे तू आणि अपर्णा मॅडम परत काय? परत एकत्र याल का? आणि अशी भीती तुला का वाटते? माहित नाही, पण अर्जुन हे बघ, आत्ताच आपला साखरपुडा झालाय आणि त्या काही ना काही प्रयत्न करत असतील ना. माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण अपर्णा मॅडमवर नाहीये. आणि आता कामानिमित्त तुमचा काही ना काही संबंध येतो. आर्या, तुला वाटणारी भीती मी समजून घेऊ शकतो, पण बघ, मी असं काही वागणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल. माझ्यावर विश्वास ठेव. अर्जुन अरे तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग झालं तर. आणि मी तुला शब्द दिलाय ना. आणि बघ, अजून आपण अपर्णाच्या ऑफिसच्या बाहेर पण नाही पडलो, तरी तुझ्या मनात हा विचार आला. हे चुकीचं नाही का? सॉरी. नाही बघ, सॉरी नको म्हणू. तुला जी भीती वाटते ना ती साहजिक आहे, पण इथून पुढे पण तुझ्या मनात जर असं काय आलं ना तर बोलून मोकळे होत जा. मनात नको ठेवायचं. हो. काही आलं तरी हो. निघायचं. येस सर. तू आमच्या घरी येशील? हो. कुठे आहे तुमचं घर? अरे इथे जवळच आहे. क्या बात आहे, मी येईन घरी. कोण कोण असतं काकी? अरे घरी काका असतात, आजोबा असतात आणि तुझे लाडके मास्टर पण असतात. तुला खूप मज्जा येईल तिथं. पण मी त्यांना ओळखत नाही ना. अरे अमोल, तू मला तरी कुठे ओळखत होतास, पण आता कशी आपली छान गट्टी जमली की नाही? जमली ना छान गट्टी आपली. हा, मी येईन तुमच्या घरी. तुला तिकडे आल्यावर अशीच मज्जा येईल आणि तुझी पण छान गट्टी जमल सगळ्यांबरोबर. ओके, मी येईन तुमच्या घरी. हा. मम्मा, आलीस? हो. कशी दिसते मी? मगाच्या सारखी दिसते. तुला मज्जा आली ना काकी सोबत? हो, खूप मजा आली. आता मी त्यांच्या घरी जाणार आहे. अरे वा, मस्तच की. बाळा, मला ना काकी सोबत थोडं बोलायचंय, तू इथेच थांबा. हो. तुम्ही काय करताय? आणि अमोल अर्जुन दादांना ओळखतो हे तुम्हाला आधीपासून माहित होतं का? नाही, आत्ता समजलं मला.
अहो पण तुम्ही एवढी घाई करू नका, कारण अमोलने मनसाला सांगितलं ना सगळा पचका होईल बघ. अगं अमोल भाऊजींना ओळखत असेल तर चांगलंच आहे ना, आपलं काम सोपं होईल. हो ताई, पण ऐका तर माझं, नाहीतर माझं पण बिंग कुठे. हे बघ मोना, मला काही करून अपर्णाला अमोलपासून तोडायचं, कळलं? मिशन फॅमिली रियुनियन टाकेपासून सुरू झालेला आहे. आता मला माहितीये बाबांमधलं आणि मामधलं कसं बांधण मिटवायचं ते. अहो मला ना सेम अशी रील बनवायची आहे. कसली रील? ही ना 4 ठिकाणी फिरून करावी लागते. कसलं भारी ना. अगं मोना, एका रील साठी एवढं फिरणार होय तू? अहो तुम्ही लग्नाच्या आधी फिरतच होता ना. त्याच्यामुळेच तर एवढं कल्याण झालंय. बापू, दिप्या, मला जरा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. फक्त तुम्ही घाबरून जाऊ नका. म्हणजे काल मला ऑफिसमध्ये एक निनावी चिठ्ठी आली, धमकीची. कसली धमकी? अरे ते मी ड्रग्स माफियांवर कारवाई करायचं ठरवलंय ना, त्यातलंच कोणीतरी चिठ्ठी पाठवली. आणि ती धमकी अशी होती की तुमच्या परिवाराला जीवाचं धोका आहे. वंस, म्हणजे मला बी धोका आहे का? अगं, आता तू दीदीच्याच घरात राहत्या ना? ओ माय गॉड. अहो ऐका ना, मी कोकणात जाऊ का माझ्या मावशीकडे? का ग एवढ्यात घाबरलीस होय? अहो मग बापू. मोना, अगं हेच तर नाही करायचंय आपल्याला. आणि बघा, काही झालं तरी हे अमोलला कळू देऊ नका. मोना, अमोलला सांगायचं नाही यातलं काही. अगं पण तिथे अमोल बाहेरच खेळत असतो की. अरे हो, म्हणूनच मी पण आता पोलीस प्रोटेक्शन मागवलंय. अर्जुन येतच असेल त्याची टीम घेऊ. म्हणजे बाहेर काही CCTV कॅमेरे लावायचे असतील तर ते लावून घेऊ. बाकी आपल्या घराची तपासणी होईल. आणि 2 कॉन्स्टेबल पण सतत घराबाहेर असतील. आप्या, अमोलसाठी घाबरलीस का तू? नाही हो बाप, म्हणजे मला तशी काळजी नाही, तुम्ही सगळेजणच आहात. पण तिथे अगं आता फक्त आमच्याच्यानं नाही होणार, पण आता हो, गुंडांनी धमकी दिली आहे ना. अर्जुन, दिदे, दाजी आलं. दिप्या, तू दाजी दाजी म्हणू नकोस त्याला. नाही दिदे, मी दाजीच म्हणणार. चला. अरे दीपो, बापू, मोना ऐक ना, अर्जुन घराची तपासणी करणार आहे. अमोलकडे लक्ष दे, त्याच्याने अमोलची भेट होता कामा नये. बरं. आहे. अमोल त्यांना आधीच भेटलाय, त्याच्या काकीला पण भेटलाय. तुम्हाला काहीच माहित नाही हो वंस. दाजी, दाजी अहो किती दिवसांना भेटताय. लय भारी वाटलं तुम्हाला भेटून. मला पण वेगळा दिसायला लागला. इकडून मोठा झालाय तो आता. अर्जुन, कसा आहे? ठीक आहे.
अरे राहू दे. कसं आहेस? आहे काय चिंचुके साहेब, छप्पर गेला म्हणायचं क्या? आता काय वय झाले म्हणलं जाणारच की. जशी वेळ निघून जाते तशा काही गोष्टी निघून जातात ते जातात. पण बोलत बाहेरच काय उभं राहिलं? या की घरात या. चिंचुके या की आहो घरात. सॉरी बापू, मी ड्युटीवर आहे. चिंचुके आतलं बघतील सगळं, मी इथं बघतो बाहेर काय. हो या ना, चहा तरी घ्या घ्या. सॉरी मॅडम, ऑन ड्युटी, त्यामुळे यातलं काहीच नाही करता येणार मला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तत्व म्हणजे तत्व. मी आतलं घर बघून घेतो. CCTV वगैरे लावायचे भरपूर काम आहे साहेब. ठीक आहे, मी बाहेर बघतो कुठे कुठे CCTV आहेत आणि ब्लाइंड स्पॉट कुठे आहेत का ते पण बघून घेतो. त्याप्रमाणे ठरवू. आम्ही पण तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. दीपक, आतमध्ये घर दाखवतोस का सगळं? हा चला. हवालदार, घर बाहेरून बघून घेऊ. चला. हा तर घरातही यायला तयार नाही. काही झालं तरी अमोलने याला बघता कामा नाही आणि यांनी अमोल. आत्ताच अमोलला कळलं त्याचे बाबा इकडे आले तर केवढी मजा येईल ना. तो ओरडेल का बाबा म्हणून? मग वंशीचं परत भांडण होईल का? आणि ते बघायला लई मजा येईल. अमोल, अमोल, तुला माहिती आहे का बाळा कोण आले बाहेर? कोण आले? अरे तूच बघ चल ना, पाहुणे आलेत. पाहुणे? कोण पाहुणे? अरे तूच बघ चल ना स्वतःच्या डोळ्यांनी. सरप्राईज आहे का? हो सरप्राईज आहे. चल मी दाखवते तुला सरप्राईज. हे तर पोलीस आहेत. का आले तर? अरे ते तुझ्या माकडे आलेत. पण तू बाहेर चल ना, बघ चल कोण आले. चल. हे तर चिंचुके काका आहेत. आणि हे मास्टरच्या पोलीस स्टेशनला असतात. म्हणजे मास्टर आलेत का? हो चल चल मी तुला दाखवते. चल. अमोल, काय ग? वंसा इकडे आहे ना. अहो अमोल विचारतोय की इकडे पोलीस काय करतायत म्हणून. बर मी सांगते त्याला. हो. अमोल इकडे माझ्याकडे बघ. हे बघ, मी जिथे काम करते ना तिथे काही वाईट लोकांना ना ते नकोय. ते काम थांबवण्याचा प्रयत्न करतायत. अरे का बरं? अरे त्यांना त्याचा त्रास होतोय ना, म्हणून मग त्यांनी काय सांगितलं माहितीये, तुम्ही हे काम बंद करा, नाहीतर आम्ही तुमच्या फॅमिलीला खूप त्रास देऊ. मा, आपल्या फॅमिलीला त्रास द्यायच्या आधी मी सगळ्यांची फायटिंग करेल. हो, पण हे सगळं तुला करायची गरज नाहीये. मी काय म्हणते ना ते आता नीट लक्षात ठेवायचं. ओके मा. हे बघ, आता बाहेर एकट्याने फिरायचं नाही, अनोळखी लोकांसोबत जायचं नाही कुठे. आणि कोणी तुझ्या मागे येत असेल ना तर लगेच मला फोन करायचा. काय? तू काय काळजी करू नकोस, मी शेल्साचा पोरगा आहे ना. मा काय नाही होणार. आणि मा तू स्वतःची काळजी पण घे. हो मला हेच ऐकायचं होतं. मा तू मस्त काम करतेस, थांबू नकोस. अजिबात थांबणार नाही. मी माझं काम करत राहणार आहे. फक्त बाळा, मी जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं. आणि आता रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत खेळायचं नाही. रात्र व्हायच्या आत घरी यायचा. ओके डन मा. मित्र काढा छान. हा मी आहे.
बाप आणि मुलगा एवढे एकमेकांच्या जवळ असूनही भेटू शकत नाही. मी येते, अगं काय चाललंय? तू त्यांची भेट कधी घडून आणणार?